सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, जेणेकरून सगळ्या नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचतील. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. चांदमातला भाग 149. शशीने आता रात्रीच कोणाला कळूही न देता दौलतच्या जीपची 2 चाकं काढून आणली होती आणि दौलत भयंकर चिडला. आणि आता तो बुलेटवर बसायला गेला तर त्याची बुलेटसुद्धा पंक्चर होती. दौलत जाम वैतागला आणि चंद्रा शशीला म्हणाली, काय र, आता ही चाकं कुठून आणली? आणि शशू हसून म्हणाला, धाकल्या धण्याच्या गाडीची आहेत, खेळायला आणली. आणि चंद्रा हसली. आणि इकडे सुडानं पेटलेला दौलत म्हणाला, माझ्या गाडीची चाकं घेऊन गेला काय, ते पण माझ्या नाकावर टिचून? मग आजच्या आज आता त्याची गाडी पेटवून द्यायची. आज रातच्याला हे काम झालं पाहिजे. आधी त्याची गाडी पेटवून द्या आणि मग त्या मालीचं घर पेटवा आणि त्या घरासकट तिची ती पोरगीसुद्धा आणि तिचा जावईसुद्धा जळून राग झाले पाहिजेत. आणि दौलतनं अशा प्रकारे त्याच्या माणसांना ऑर्डर दिली. मग आता आजही शशी आणि चंद्रा नदीवर गेले आणि शशी नदीमध्ये आंघोळ करत होता. अभिजितला सुद्धा तो पोहायला शिकवत होता. दोघेही मस्ती करत कपडे धुवणाऱ्या चंद्राच्या अंगावर पाणी उडवत होते आणि चंद्रा त्यांना अरे बास की, अरे गप्प बसा की असं ओरडत होती. आणि अभिजित म्हणाला, मम्मी तू पण ये ना स्विमिंग करायला, खूप मज्जा येते स्विमिंग करताना, डॅडी तुला पण शिकवतील. तशी चंद्रा तोंडावर हात ठेवून थोडी लाजायला लागली आणि म्हणाली, काही नको, तू शिक पोहायला तुझ्या डॅडीकडून. आणि शशीनं अभिजितला खुणवलं की मम्मीला बोलवच आणि थोडंसं रडून दाखव. आणि आता अभिजित आणखीन हट्ट करत म्हणाला, मम्मी ये ना, ये ना गं मम्मी, प्लीज, तू आल्याशिवाय ना मजा नाही येत. आणि तो खूप खोटा खोटा रडायला लागला. आणि चंद्रा म्हणाले, अरे अरे रडू नको, इथं किती माणसं आहेत, असं कसं येणार मी नदीत पोहायला तुमच्यासोबत, बरं दिसत नाही आणि मला पोहायला येतं, मला शिकण्याची गरज नाही. आणि शशीनं अभिजितला आणखीन खुणवलं आणि म्हणाला, तुझ्या मम्मीला म्हणावं मग तूच मला पोहायला शिकव. आता अभिजितसुद्धा तसंच म्हणाला, मम्मी तुला येतं ना, मग मला पोहायला शिकव, डॅडी नको, ये ना गं मम्मी. चंद्रा आता नाहीच म्हणाली आणि वर घाटावर गेली. आणि अभिजित म्हणाला, डॅडी तुम्ही तरी आणा ना तिला, ती माझं पण ऐकेना. मग आता शशी पाण्यातून बाहेर निघाला. त्यानं थोडं अलीकडे अभिजितला आणून उभा केला आणि खट्याळपणे गालात हसत त्याची नजर चंद्रावर स्थिर ठेवत पूर्ण भिजलेला शशी चंद्राच्या दिशेने हळूहळू एक एक पाऊल टाकत निघाला. त्याच्या अंगावर त्याची काळी रंगाची पॅन्ट होती, पांढरं बनियन होतं आणि कसला गोड दिसत होता शशी त्या उन्हामध्ये, जणू काही तळपणारा गोरा गोमटा तेजस्वी सूर्य. तो भिजल्यामुळे त्याच्या केसातलं पाणी त्याच्या अंगावर पडत होतं आणि त्याच्या पाठीवर छातीवर सुद्धा ते न राहता सगळं खाली येत होतं. आणि तो चंद्राच्या दिशेनं हसून हळूहळू येत होता आणि तिला उचलून घेऊन जावं असंच त्याचा इरादा होता. चंद्रा आता घाबरली आणि नाही, मी येणार नाही, नको असं म्हणून ती पळायला लागली. पण आता शशीच्या तावडीतून चंद्रा सुटणं शक्य नव्हतं. त्यानं तिच्या मागे जाऊन तिला मिठीत पकडली आणि अलगद बाहूमध्ये उचलली आणि पाण्यात घेऊन आला आणि तिच्या कमरेत हात घालून हळूच जवळ ओढून घेतली. तशी चंद्रा खूप खूप लाजायला लागली. मग शशीनं एक डुबकी घेतली, तिच्या हाताला पकडलं, तिलाही पाण्याखाली घेतली आणि पाण्याखालीच तिचा एक केस घेतला आणि मग तिला वर सोडली. आणि हे सगळं इतक्या कमी वेळात झालं की कुणाला काहीच कळलं नाही. आणि ती लाजून म्हणाली, झालं ना आता समाधान, आता मी जाते असं म्हणून वर निघाली. शशीनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, चंद्रा अजून समाधान नाही झालं, घट उद्या बसणार आहेत, मग आज रात्री पाप नाही लागणार ना. ती पुन्हा लाजून वर गेली, काहीच बोलली नाही. मग रात्र झाली. आजही मालन हौसा अक्काकडेच झोपायला गेली आणि ती समाधानाने हसत होती.
आणि हौसा म्हणाली, का गं मालन, लई खुश दिसतेस. चंद्रा पण खुश आहे ना? आणि शशीची खरी ओळख न सांगता मालन म्हणाली, होय होय, माझी चंद्रा नशीब काढूनच आली होती बघ. ती खूप खुश आहे तिच्या नवऱ्यासोबत. आणि जावईसुद्धा अगदी लाखात एक आहे बघ. आणि त्या तरण्या 2 पोरांमध्ये आपण कशाला उगीच अडचण व्हायचं, म्हणून तुझ्याकडे आले बघ झोपायला. आणि हौसा अक्का म्हणाली, अगं मग बरं केलं की, नाहीतर मी तरी काही एकटीच असते की, मलाही तेवढीच सोबत. आणि दोघीही गप्पा मारत मारत झोपल्या. आणि मग मध्यरात्र उलटून गेली. शशीचंद्रा आजही प्रणय क्रीडा करूनच झोपले होते. आणि इकडे दौलत मात्र अजूनही जागा होता. आणि तो त्याच्या गड्यांना म्हणाला, उठा, राखेलचा डबा घ्या आणि पेटवून द्या त्याची गाडी. मग बघूच कसा परत जातोय मुंबईला. माझ्या गाडीची चाकं काढून नेली ना त्यानं, मग आता त्याची गाडी जाग्यावर ठेवतच नाही. असं म्हणून स्वतः दौलतसुद्धा त्याच्या 3-4 गड्यांसह शशीची गाडी पेटवून द्यायला आला. आणि ते हळूहळू मालनच्या घराकडे आले. अंधारच होता. चौकामध्ये गांधीजींच्या पुतळ्याच्या डोक्याच्या बाजूला एक बल्ब होता. त्याचाच काय तो उजेड, आणि तोही फार फार कमी येत होता उजेड. तिथूनच येताना त्याला कस्तुरी झोपलेली दिसली, नेहमीप्रमाणेच पोटात पाय घेऊन. आणि ते गाठोडं छातीशी लावून ती झोपली होती. आणि तिला ओलांडून ते सगळे पुढे आले. आणि अंधारात मालनच्या घरासमोर शशीची गाडी दिसली. आणि दौलत म्हणाला, टाका रॉकेल आणि ओढा काढी. आणि ते गुंड रॉकेलचा डबा घेऊन शशीच्या गाडीवर टाकायला गेले. आणि ते सगळ्यात आधी ड्रायव्हर सीटच्या बाजूला गेले. आणि त्या गाडीवर रॉकेल ओतणार इतक्यात गाडीचा दरवाजा धाडकन उघडला. आणि त्यासोबतच एक लांब लचक लाथसुद्धा बाहेर आली. आणि ती त्या गुंडाच्या पोटात पडली. तो गुंड त्या रॉकेलच्या डब्यासह मागे पडला. आणि दौलत आणि बाकीचे गुंड गाडीकडे बघायला लागले. आणि लाथ कोणी मारली हे त्यांना कळेना. आता अंधारच होता. त्यांचे चेहरे स्पष्ट एकमेकांचे दिसत नव्हते. शशीनं सगळ्या गुंडांना आणि दौलतला सुद्धा थोडेसे दणके दिले आणि रॉकेलचा डब्बा उचलला आणि त्यांच्याच अंगावर ओतला. तसे ते सगळे पळून गेले. आणि तेव्हा दौलतला कळलं की याला हरवणं वाटतं तितकं सोपं नाही. आणि ते पुन्हा गेले आणि आपल्या आपल्या ठिकाणी जाऊन झोपले. आणि पुन्हा पहाट झाली. बाहेर झोपलेल्या गड्यांना त्यांच्या डोळ्यावर पडलेल्या खूप खूप मोठ्या प्रकाशानं डोळे दिपल्यामुळे जाग आली. त्यांचे डोळे झाकले होते तरी त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाशच दिसत होता. आणि त्यांनी डोळे उघडले आणि बघितलं तर त्यांच्या डोळ्यासमोर दौलतची जीप आणि बुलेट धडा 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 पेटत होती. आणि ते सगळे घाबरले आणि धाकलं धनी म्हणून ओरडायला लागले आणि दौलतच्या खोलीच्या दिशेनं पळत पळत सांगायला गेले. आणि शशीची रात्री गाडी पेटवायला गेलेला आणि त्याचा तो अयशस्वी झालेला प्रयत्न ठरला होता. आणि उशिरा येऊन झोपलेला दौलत आळसातच उठला आणि म्हणाला, आर का बोंबा मारताय, कुठं आग लागली की काय? आणि त्याचा गडी म्हणाला, हो धनी, आगच लागली. दौलत म्हणाला, मग आग इजवायची सोडून माझ्याकडे कशाला आलाय? मारायला तुमची गांड आपटत. आणि एकजण म्हणाला, धनी, तुमच्या दोन्ही गाड्यांना आग लागली, सगळी राख रांगोळी झाली बघा. तसा दौलत घाबरला आणि त्याचा पायजामासुद्धा न घालता तसाच पळत पळत नाडीच्या चड्डीवर खाली आला. आणि त्याच्या दोन्ही गाड्या जळताना बघून त्यानं डोकं पकडलं आणि खालीच बसला. आता सरपंच आणि त्यांची बायकोसुद्धा आले आणि ते सगळं बघून सरपंच चिडला आणि त्याची बायको घाबरली. सुमनसुद्धा खाली आली होती आणि त्याच्या जळणाऱ्या गाड्या बघितल्या, सरपंचाच्या डोक्यावरचं टेन्शन बघितलं आणि डोकं पकडून बसलेला दौलत बघितला. आणि सुमन मनातच म्हणाली, दौलत, आता खऱ्या अर्थानं तुझ्या विनाशाला सुरुवात झाली. तुझ्या पापाचा घडा आता भरत आलाय आणि तुझ्या साम्राज्याला आग लावणारा आता आलेला आहे.
आणि तिने सरपंचाकडे सुद्धा बघितलं आणि पुन्हा मनात म्हणाली, सरपंच, कस्तुरीचं घर पेटवून देऊन तिच्या आयुष्याची माती केलीस ना तू, मग आता तू तुझं घर वाचवून दाखव. तिचा श्राप तुला लागणार म्हणजे लागणार. आणि त्या सगळ्यांचा श्राप लागला तुला, ज्यांची आयुष्य तू नासवली. कित्येकांना त्यांच्या संसारातून उठवलं आणि आता भरल्या संसारातून उठण्याची बारी तुझी.